तर गाईज खूप दिवसानंतर तुमचा पुन्हा एकदा स्वागत झालंय अजून एक ब्रँड न्यू मिनी ब्लॉग मध्ये। मी आहे स्वप्नील आणि तुम्ही बघत आहात MS स्वप्नील ब्लॉग। तर आज आहे 12 फेब्रुवारी आणि आज आमच्या गावातली जत्रा असते। तर मी आता आहे बेळगाव मध्ये। आता मला मामाच्या गावी जायचं आहे, पहिली मामाच्या गावी जाणार। चला दाखवतो तुम्हाला, चला भेटू आता मामाच्या गावी। तर गाईज आता मी इकडे मामाच्या गावी आहे, मम्मीच्या घरी। तर गाईज ही बघा आमची आजी, मम्मीची मॉम। तर गाईज आता मी आहे आमच्या आजोबांच्या काजूच्या बाग मध्ये, तुम्हाला दाखवतो। ही बघा इकडे पूर्ण हे सगळे काजू आहे, या साईडला पण दोन्ही साईडला काजू आहे। मध्ये मध्ये आंब्याची झाडं आहे 4-5, बाकी सगळे पूर्ण काजूच आहे। जेव्हा मी लहान होतो तेव्हा मी खूप यायचो काजू काढायला, पण आता कोणच नाही येत। फॅमिलीमध्ये जे छोटे भाऊ बहीण होते ते पण यायचे, मावशीचे मुलगे। आता तर कोणच नाही येत, सगळे असतात गोव्याला, कोण कोण महाराष्ट्राला। तर आता कोण नाही येत, आजोबा आणि आजीच सांभाळतात जास्त तर काजू। तर खूप मोठी आहे जराशी बाग। इकडे बघा हे आंब्याचं झाडाला जरा मोर आला आहे, आता थोड्या दिवसांनी आंबे लागणार। याचे आंबे तर एकदम भारी लागते। इकडे थोडे छोटे लागले आहे आंबे, याचे एकदम मस्त लागते। तोतापुरी सारखे असते, पण तोतापुरी नाही यो आंबा, पण तोतापुरी सारखा शेप असतो आणि टेस्ट पण भारी असतो, गोड असतो, जास्त आंबट जास्त नाही। आणि इकडे काजूच्या झाडाला पण आता मोर आला आहे, अजून काय लागले नाही। ह्या वर्षी जरा कमी आहे वाटतं, अशी आजी बोलत होती, काय माहित लागतात काय। आणि या काजूच्या बागेतनं जरा पुढे गेल्यावर एक मंदिर आहे, ते पण तुम्हाला दाखवतो। चला तर मंदिराकडे दाखवतो तुम्हाला। तर मित्रांनो इकडे गावी आल्यावर मला मस्तच वाटतं, एकदम मस्त शांत वातावरण, टेन्शन नाही कोणाचा, मस्त मजा येते। आणि तिकडे असताना महाराष्ट्रामध्ये सगळं काम वगैरे आणि गाड्यांचा आवाज खूप कंटाळा येतो, जाम। इकडे सगळं भेटतं, फळा, जंगलामध्ये गेल्यावर मजाच येते। इकडे आजोबांसोबत थांबायला खूप मजा येते, जाम। आणि मस्त शांत वातावरण, थंड, गरमी नाही काय नाही। इकडे आम्ही फॅनसुद्धा नाही लावत, एवढी थंडी असते, एकदम मजाच येते गावी। तर तुम्ही पण कधी आपल्या गावी जातात तर या मुमेंटला एन्जॉय करा आणि कॅप्चर करा। A few moments later. तर गाईज आम्हाला इकडे एकट्याला सोडून मला हे तिघजण इकडे नाश्ता करायला आले। हे बघा कटवडा, पावभाजी, यो सगळ्यात मोठा हरामी। यो कुठे गेला तो, यो बघा हरामी, एक नंबरचा हरामी। यो तर सगळ्यात मोठा, यो दुसरा नंबर, ही तिसरा नंबर। आणि लिपस्टिक एवढी लावते जशी हिरोईन हीच आहे पूर्ण गावामध्ये। गाईज इकडे साऊथ इंडियामध्ये येऊन हे साऊथ इंडियन नाश्ता करायचा सोडून इकडे काय पावभाजी खातात, पावभाजी। आम्ही इकडे डोसा खाणार। तर गाईज मी इकडे डोसा खातो आणि माझ्यासोबत ओमकार पण जरासा टेस्ट करतो। यांना तर काय समजत नाही, साऊथ इंडियामध्ये येऊन पावभाजी ही तर त्याच्यापेक्षा मोठी।
तर गाईज आता आम्ही इकडे शॉपिंग करायला आलो. मला नाही, ओमकार आहे त्याच्या भाच्याला छोट्या. हा आता ना. तर गाईज इकडे आम्ही हे फायनल केलं आहे. ओमकार कुठे गेला आता आम्ही. तर गाईज आता आम्ही एकदा इकडे आलो होतो, आता परत आलो ATM मध्ये पैसे काढायला. आता बघूया किती काढतोय. गोव्याचा पात्राव आहे ना, पैसे काय खूप आहे. पैसा करना देना एका नहीं टाको. पाना लगता तर गाईज आता मी आहे आमच्या गावात आणि इकडे आज संध्याकाळी जत्रा आहे. आणि आता इकडे मी देवळाकडे नाही, खाली तुम्हाला दाखवतो थांबा. देवळाला कलर काढला आहे तो. तर असा आहे आमचा देऊळ आणि इकडे असा कलर काढला आहे, बघू शकता तुम्ही. आणि इकडे असा स्टेज आहे. आज संध्याकाळी इकडे डान्स असणार आणि एक नाटक. आणि इकडे सगळी जेवणाची तयारी चालू आहे. तर गाईज आता इकडे जेवणाची तयारी चालली आहे. इकडे आता टोप ठेवले आहे आणि या साईडला सगळे व्हेजिटेबल्स कट करतात. A few moments later. तर गाईज इकडे आमच्या गाववाले सगळे इकडेच आले आहे शॉपिंग करायला. हो बघा, ओमकार करंबळकर. कुठची पॅन्ट घेणार ओमकार करंबळकर? दाखव जरा. हां, ही वाली पॅन्ट लावून दाखव, खाली लावून दाखव. हां, स्क्रॅचेसवाली. मस्त आहे, मस्त आहे. चला, राज काय घेणार? राज पण सेम घेणार. तो जुडवा भाई ओमकारचा सेम. तर गाईज आता इकडे दुपारी 2 वाजता आलेलो, 2 या 3 वाजता. त्या अजूनपर्यंत घरी नाही गेलो. इकडेच आहे बाजारमध्ये. काय शॉपिंग करतात काय करतात काय माहीत. सकाळपासून ओमकारच टाईम करतो सगळ्यात जास्त. केस कट करायला किती टाईम लावला. आता जातो घरी. चला दाखवतो तुम्हाला. तर गाईज आता इकडे माझी तयारी करून झालेली आहे, आंघोळ वगैरे. आत्ता देवळाकडे जाऊया आणि दाखवतो तुम्हाला काय काय झालेलं आहे. आता नाटक असणार, डान्स असणार. आता तर जेवण चालू आहे, महाप्रसाद. आणि तर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला तुम्हाला दाखवतो. तर इकडे ओमकार बघा, ओमकारने हे कपडे घेतलेले आहे अशा प्रकारे. अर्धा 1, 2, 3 तास लावून 4-5 दुकानं फिरून. तर गाईज अशी गावात इकडे पूर्ण रोडावर रांगोली काढली आहे, पूर्ण खालीपर्यंत आहे देवळाकडे. जरा तर गाईज आता इकडे ना लाईट गेलेली आहे, इलेक्ट्रिसिटी. आता बघूया कधी येते. गावामध्ये एकच टेन्शन असतो, जो की इलेक्ट्रिसिटी जात राहते. आता बघू, रामनगरला जायचं आहे विघ्नेशला आणायला. एक गोव्यावरनं भाव आला आहे त्याला. चला सेल्फी तरी गाणं आहे की नाही का? तर गाईज आता इकडे डान्स चालू झाले आहे. चला तुम्हाला दाखवतो तर डान्स कोणाकोणाचे आहे ते. पूर्ण ब्लॉग जरा एन्जॉय करा आणि व्हिडिओवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा. तर चला दाखवतो तुम्हाला.
असा. अहो तुमच्या विरोधात म्हणजे माझी माणसं मरायला तयार होतील. चपला असते तर बुडवायचं म्हणतोय मी. या नानाबाई, हे सगळ्यांचे डोळे तुमच्या नाचाकडे लागले. तर गाईज आता मी घराकडे आलो. तिकडे तर डान्स वगैरे चालू आहे. डान्स नाही, आता 3 वाजले. आता सध्या तर नाटक चालू आहे वाटतं. मी तर गप घराकडे आलो. आता बघूया, खाली जायचं असलं तर जाणार, नाही तर बघू काय तर झोपून वगैरे देणार. तर गाईज आता ना इकडे बाहेर तर एकदम खूपच थंडी आहे, जाम बाहेर तर निघल्यावर. त्यामुळे आता मी इकडे घरी आलेलो स्वेटर घेऊन यायला. तर बघू आता काय करतो. माझा तर मूड नाही जात खाली जायला. बघूया, झोपायचं प्लॅन आहे का.